नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे कॅल्केटेक बाय कुणाल यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघितणार आहोत इराशियन 50वा। तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर इथं मित्रांनो, आपला हे नॉलेजची हा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर हे इथं नॉलेजची मतलब पहिला प्रश्न मित्रांनो, तर याचं उत्तर आहे मित्रांनो हे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मित्रांनो, आणि त्याला सबमिट केलं मित्रांनो। आणि याचं उत्तर आहे मित्रांनो दुसरं 2 युअर्स मित्रांनो, सबमिट केलं मित्रांनो। आता हे तिसरा प्रश्न मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो असौर्णिक मित्रांनो, असौर्णिक, हे सबमिट मित्रांनो। ते चौथा प्रश्न मित्रांनो, तर याचं उत्तर आहे मित्रांनो तिसरं मीडियम। आता यस आहे मित्रांनो, याने एक्झाम करतो मित्रांनो। आता हे प्रश्न आपला हे नॉलेजचे झाले आहे मित्रांनो। तरी हे 50चे नाही मित्रांनो, आपल्याला 3 नॉलेजचे दिलेलं आहे मित्रांनो। तर हे आता पहिलं झालं आपला, आणि याचे 100 पैकी 100 पडले मित्रांनो। आता हे दुसरं नॉलेजचे मित्रांनो। तर हे पहिला प्रश्न मित्रांनो, तर यांनी आहे पहिल्याचं उत्तर आहे मित्रांनो तिसरं हे कलर कॅटेगरी मित्रांनो। तर हे दुसरा प्रश्न मित्रांनो, तर याचं उत्तर आहे मित्रांनो पहिलंच आहे मित्रांनो याचं उत्तर। हे तिसरा प्रश्न मित्रांनो, तिसरा याचं उत्तर आहे मित्रांनो दुसरं क्लिअर ऑल कॅटेगरी मित्रांनो। हे चौथा प्रश्न मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो हे चौथंच आहे उत्तर मित्रांनो। हे ब्ल्यू कलरचा इथे लाईन दिसत आहे मित्रांनो, हे चौथंच आहे मित्रांनो। हे सबमिट यस आय एम याने एक्झाम मित्रांनो, सबमिट। तर हे इथं पाहू शकता मित्रांनो 100 पैकी 100 पडलेलं आहे मित्रांनो। हे दुसरं नॉलेजची सुद्धा आपला झालेलं आहे मित्रांनो। आता हे तिसरं नॉलेजचे मित्रांनो, तर इथं पहिल्याचं आहे मित्रांनो, पहिलं इन प्रोग्रेस म्हणलं आहे मित्रांनो। हे 25% कंप्लीट म्हणतात, तर पहिलंच आहे मित्रांनो इन प्रोग्रेस। तर हे दुसरा प्रश्न मित्रांनो, या दुसरं प्रश्न उत्तर आहे मित्रांनो तिसरं अपर्सनल ॲक्शन आयटम। तर हे तिसरा प्रश्न मित्रांनो, तिसरा प्रश्न, तर याचं उत्तर आहे मित्रांनो पहिलंच आहे मित्रांनो गो टू फाईल टॅब। आणि आता हे चौथा प्रश्न मित्रांनो, तर इथं आहे मित्रांनो इथं PDF फॉर्मॅट आहे मित्रांनो। यस आय एम याने एक्झाम मित्रांनो, कन्फर्म मित्रांनो। आता हे आपले तिन्ही नॉलेजचे झालेले आहे मित्रांनो। तर 100 पैकी 100 पडलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। तर आपला हे गाईड ड्युटीवर सेल्फ हा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। स्टार्ट करतो मित्रांनो, गाईड ड्युटीवर सेल्फ मधला पहिला प्रश्न मित्रांनो। तर येलो करतो मित्रांनो, हे असं आलतं मित्रांनो, तुमच्या वेळेस येत नाही मित्रांनो। ते मी रेकॉर्डिंग करत असल्यामुळे ते थोडं हे प्रॉब्लेम येते काय म्हणून होते आलतं मित्रांनो। आता इथं आपल्याला एक्सेल ओपन करायचं मित्रांनो। इथं त्यामुळे दाखवता मी मित्रांनो येईल पहिले कट करतो मित्रांनो, सेव्ह करतो आणि इथून डबल एक्सेल ओपन करतो। तर हे आता एक्सेल ओपन झालं मित्रांनो। तर ब्लँक वर्कबुक घ्यायचं मित्रांनो, आणि इथं हे खाली म्हणतात मित्रांनो न्यू म्हणतात, तर ब्लँक वर्कबुक घ्यायचं मित्रांनो डबल, आणि मग सबमिट आहे मित्रांनो।
हे पहिला प्रश्न झाला मित्रांनो. दुसरा प्रश्न मित्रांनो. तर इथे येते मोठा प्रश्न मित्रांनो. इथे रिव्ह्यू टॅब मध्ये जाते मित्रांनो. रिव्ह्यू मित्रांनो. आता हे आपला गाईड ट्युटोरियल हा प्रश्न झालेला आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही मित्रांनो 100 पैकी 100 पडलेला आहे मित्रांनो. आता सेमरेशन क्वेश्चन मित्रांनो. स्टार्ट एक्झाम तर सेमरेशन क्वेश्चन म्हणला हे पहिला प्रश्न मित्रांनो. तर इथं आपल्याला मित्रांनो याला हे सिलेक्ट करायचे. हे मेनली सिलेक्ट करायचे पहिले मित्रांनो. मग इकडे हे कॅटेगरी मध्ये जायला लागते मित्रांनो. कॅटेगरी मध्ये ब्लू काम घ्यायचं मित्रांनो. यस करायचं आणि मग सेव्ह करायचं मित्रांनो. आता हे दुसरा प्रश्न मित्रांनो. इथं मित्रांनो हे आपल्याला इथं मित्रांनो आपल्याला हे अक्षय मुल्लक नाही काही हे आलं. मेनली पहिले सिलेक्ट करायचं मित्रांनो. मग इथं फॉलोअप म्हणून जातं मित्रांनो. मग इथं टुडे घ्यायचं मित्रांनो. तर हे दुसरा प्रश्न पण झालेला आहे मित्रांनो. सोल्युशन क्वेश्चन म्हणला yes I am in exam मित्रांनो. कन्फर्म. तर इथे पाहू शकतो मित्रांनो 100 पैकी 100 पडलेला आहे मित्रांनो. तर इथे मित्रांनो हे 50व्या सेशनच्या शेवटीला आपल्याला हे जनरल प्रश्न पाहायला भेटतो मित्रांनो. तर आपल्याला इंटरनेट लागते मित्रांनो. इथे इंटरनेट जोडल्यावर हे प्रश्न दिसतो मित्रांनो. जनरल हे इंटरनेट जोडून आहे मित्रांनो म्हणून दिसत आहे मित्रांनो. प्रोसीड करतो मित्रांनो. तर हे प्रश्न तुम्ही मित्रांनो केला तरी काय नाही केला तरी काय नाही मित्रांनो. पण या प्रश्नाच्या मुळे तुम्ही मित्रांनो या जनलाभच्या मुळे तुम्ही तुमच्या हिताच्या संबंधित माहिती
हे तुम्हाला कोणकोणते लाभ वगैरे मिळू शकते हे सर्व याची माहिती मिळू शकते मित्रांनो. हे जनलाभच्या प्रकारे तुमच्या हिताच्या बाबतीतली माहिती भेटू शकते. जर तुम्हाला करत असेल तर करू शकता मित्रांनो, नाहीतर हे केलं नाही तरी काही नाही होत मित्रांनो. हे असं राहू दिलं तरी जमते मित्रांनो. आता हे आपला 50वा सेशन कंप्लीट झालं मित्रांनो.